समन्यायी पाणी वाटप कायदा व मेंढेगिरी समितीच्या अन्यायकारक अहवालामुळे कोपरगाव तालुक्यासह नगर व नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी कमी झाले आहे। यंदा नगर नाशिक जिल्ह्यात तीव्र दुष्काळ व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना या दोन्ही जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी सोडल्यास या भागातील शेती व कारखानदारी उद्ध्वस्त होईल। जायकवाडीला पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असून दरवर्षी जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात व गोदावरी कालव्यांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी आता एकजुटीने निकराची लढाई लढावी लागणार आहे। हक्काचे पाणी मिळावे या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी जाहीर करून पाण्यासाठीच्या लढ्याचे रणशिंग फुंकले। हक्काच्या पाण्यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणाऱ्या उपोषणात शेतकरी, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुणासह सर्व समाज घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले। कोपरगाव तालुक्यातील सहजानंद नगर येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 च्या 61व्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवारी 1 नोव्हेंबर संचालक निवृत्ती कारभारी बणकर व त्यांची पत्नी मंदाताई बणकर यांच्या हस्ते बिपिनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला। देखील प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि येत्या 5-6 महिन्यामध्ये त्या सांडपाण्यापासून सीबीजी तयार करून त्या ठिकाणी आपण विक्री त्याची चालू करणार आहोत। भविष्यामध्ये आपले हार्वेस्टिंग आणि ट्रान्सपोर्टचे जे काय आपले ट्रॅक्टर असतील किंवा इतर वाहनं असतील त्या वाहनांना ते सीबीजी सीएनजीचं किट लावून आपला उत्पादन खर्च किंवा वाहतुकीचा खर्च कमी करून 2 रुपये शेतकऱ्यांना जास्तीचे कसे देता येईल याचा देखील विचार आम्ही सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी करत आहोत। कारण की आपण जर बघितलं की दिवस कमी होत चाललेले आहे, प्रक्रिया खर्च तेवढाच आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जवळपास कारखान्यावर पडणारा भुर्दंड त्याच्यानी कारखान्याची आर्थिक घडी बिघडत असल्या कारणास्तव आज आपल्याला या सगळ्या विचार करण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून नुसतं सीबीजीच नव्हे तर सीबीजी बरोबर त्याच्यातून निघणारा पुन्हा जे उरलेलं सांडपाणी असेल त्याचं आपण इव्हॅपोरेशन करून पोटॅश ड्रिव्हन फ्रॉम मोलॅसिस पीडीएम ज्याला आपण म्हणतो, एनपीके मधलं के जे घटक आहे ते नैसर्गिकरित्या या ठिकाणी कारखाना कार्यस्थळावर चालू असताना कारखाना दिवसाचं 12 टन आणि ज्यावेळेस कारखाना बंद होईल आणि डिस्टिलरी चालू राहील त्यावेळेस जवळपास 50 ते 53 टन जे आता 100% देशामध्ये आयात होतं असं पोटॅश आपण शेतकऱ्यांना देखील नाममात्र दरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। अशी हे सगळेच उपाययोजना खरं तर या वर्षभरात आपण करणार आहोत। या सीझन मध्ये हे आपण पावलं उचललेले आहे। त्याचबरोबर जवळपास 7 लाखाचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे। परिस्थिती अवघड आहे। महिंद्राच्या ॲपद्वारे आपल्याला जी काही रिकव्हरी कळती आहे त्याप्रमाणे रिकव्हरी फार कमी दिसते आहे। प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागलेला नाही आणि म्हणून याच कारणास्तव आपण आपला मागचा पक्ष त्याग केला होता, आपल्याला जर आठवत असेल तर। आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये अनेक प्रश्न आदरणीय कोल्हेताईंनी राज्याचे त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून तडीस नेले, सोडवले। दुर्दैवाने 2019ला अगदी थोडक्या फरकाने ताईंचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि आपले मार्गी लागलेले अनेक प्रश्न पुढे ते स्थगित झाले किंवा त्याला चालना मिळाली नाही। आणि म्हणून मला या व्यासपीठावरून देखील आवाहन करायचं आहे, लोकप्रतिनिधी असतील किंवा शासन असेल, की आपल्या भागातील गेल्या काल परवाचीच बातमी आहे की जवळपास 8.5 टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण त्या ठिकाणी भांडतोय, वर्षांपासून भांडतोय की मेंढीगिरी समितीचा अहवाल हा कसा अन्यायकारक आहे। मला आठवतं 2014ला ताई आमदार झाल्यानंतर 2-4 महिन्यात कोल्हे साहेबांना त्या ठिकाणी पॅरालिसिसचा अटॅक आला आणि लीलावती येथील तत्कालीन इरिगेशन मंत्री
गिरीश महाजन भेटायला आले आणि त्यावेळेस नाना मेंढीगिरी त्यांच्याबरोबर आले होते. साहेबांना बोलता येत नव्हतं. साहेब म्हणायचे हा नालायक आहे. आम्हाला कळायचं नाही हा कोणाला म्हणून राहिले साहेब. मंत्री महोदयांना कसं काय म्हणतं. मग लक्षात आलं की ते मेंढीगिरी त्यांच्या शेजारी होते ना, हा नालायक आहे म्हणे, यांनी आमचं वाटोळं केलं. त्यावेळेस मला कळलं नाही की किती नालायक आहे. परंतु कालांतरानंतर आपल्या भागात फिरायला लागल्यानंतर जो अन्याय आपल्या या नगर नाशिक परिसरावर केलेला आहे त्याच्यावर जाणीव झाली की खरंच हा किती नालायक हा मेंढीगिरी होता. कारण की चुकीचा रिपोर्ट त्या ठिकाणी शासनाला सादर केला. अर्थात 2005 मध्ये समान न्याय कायदा झाला. त्यावेळेस कर्ज घ्यायचं वर्ल्ड बँकेचं म्हणून तो घाईघाईत रात्री 1-1:30 वाजता तो मंजूर झाला. त्यावेळेस आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी एक शब्द देखील काढला नाही. अर्थातच त्या पूर्ण 10 वर्षात एकही प्रश्न न विचारणारा आमदार म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक त्यावेळेस आपले कोपरगावचे लोकप्रतिनिधी झाले होते. आणि कालांतरानंतर मेंढीगिरी समिती स्थापन झाली. मेंढीगिरी त्या समितीने अहवाल 2012ला दिला. हायकोर्टाने तो राज्य शासनाने स्वीकारला जरी नसला तरी हायकोर्टाने सांगितलं की दुसरा कुठला आधार नसल्यामुळे या मेंढीगिरीच्या आधारे तुम्ही पाणी सोडण्याचं नियोजन केलं पाहिजे. आणि जवळपास 10 वर्षापर्यंत अजून त्याचाच आधार घेऊन केला जातोय. शासनाने 31 ऑगस्ट पर्यंत नवीन अभ्यास गट तयार करून त्याचा रिपोर्ट सादर करायला लावला होता. आणि त्या आधारे फेरविचार करून मेंढीगिरी समितीचा त्या आधारे पाणी सोडण्याचा एक समिती गठीत केली. तिला 31 ऑगस्ट पर्यंत खरं तर मुदत दिलेली होती. पण त्या मुदतीत त्यांनी कुठलाही अहवाल सादर न केल्यामुळं पुन्हा मेंढीगिरीचा आधार घेऊन काल परवा 8.5 TMC पाणी त्या ठिकाणी सोडलं गेलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने अन्यायकारक खरं तर हा आपल्या परिसरावर निर्णय आहे. शेतकऱ्यांचे खरीप पिकं वाया गेले, रब्बीची शाश्वती नाही, पुढं काय होईल माहीत नाही, पर्जन्यमान कमी झालेलं आहे. जवळपास 8.5 TMC म्हणजे आपल्या दारणा समूहामध्येच 2.64 TMC पाणी त्या ठिकाणी शिल्लक आहे. फक्त 15-16 TMC पाणी खाली दारणा समूहात शिल्लक आहे. त्याच्यातलं 4-5 TMC पाणी जवळपास हे 5 TMCच्या वर पाणी बिगर सिंचनासाठी आहे. 9-10 TMC पाणी आपल्यासाठी शिल्लक राहणार आहे. त्या 9-10 TMC पाण्यामध्ये आपल्याला किती रोटेशन देणार आहे हे शासनाने या निमित्ताने जाहीर करावं अशी मी मागणी करतो. खरं तर अनेक प्रलंबित प्रश्न आहे. पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याचा निर्णय झाला पाहिजे. समृद्धी सारखा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात समृद्धी आणावी म्हणून नागपूर ते मुंबई 50,000 कोटी रुपये खर्च करून आणला. जवळपास 390 TMC पाणी त्या ठिकाणी समुद्राला वाहून जातं. 190 TMC पाणी वळवता येऊ शकतं. अशा पद्धतीची परिस्थिती असताना आपल्याला फक्त 25 ते 50 TMC पाणी आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि त्या पाण्याचं नियोजन जर शासनाने केलं तर निश्चितपणाने आपल्या नगर, नाशिक आणि मराठवाडा हा प्रादेशिक वाद मिटून आदरणीय दादांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 40% महाराष्ट्राचं सिंचन या गोदावरी खोऱ्यावर आहे. आणि म्हणून नारपार असल, दारणा असल किंवा दामनगंगा असल किंवा वैतरणा समूह असेल, याच्यातून जे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवायचे असेल, या 4-5 खोऱ्यातून पाणी लवकरात लवकर गोदावरी खोऱ्यात वळवल्याशिवाय आपला शेतकऱ्यांचा प्रश्न हा मिटणार नाही. आणि त्याच्यासाठी नगर, नाशिक, मराठवाडा असा वाद न करता तिन्ही ठिकाणचे लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन हा कायमस्वरूपी प्रश्न कसा सोडवता येईल. अर्थातच त्या ठिकाणी 2005चा कायदा किंवा मेंढीगिरी समितीचा फेरविचार त्या ठिकाणी चालू आहे. राज्याचे सचिव बेलसारे साहेबांच्या अध्यक्षतेखाली 2005चा अन्यायकारक कायद्यावर सुद्धा फेरविचार सुरू आहे. त्याला देखील आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने आपण निवेदन देत आहोत. मेंढीगिरी अहवालासाठी जी फेरविचार करायसाठी अभ्यास गट नेमलेला आहे त्याच्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी निवेदन किंवा त्यांना सूचना वजा आपण त्या ठिकाणी पाठपुरावा आपला सगळा चालू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या राजकीय मतभेद विसरून जिल्ह्यातील, तालुक्यातील किंवा या संबंध नाशिक, नगर, मराठवाड्यातील सगळ्यांनीच एकत्र येऊन खऱ्या अर्थाने जर पाणी पेटवायचं नसेल तर ह्या पद्धतीचा मार्ग सगळ्यांनीच मिळून काढला पाहिजे. बरं, आता विषय असा झालेला आहे की सगळेच सत्ताधारी आणि सगळेच विरोधक आहे, कोणीच कळत नाही.
नाशिकपासून सुरुवात केले, त्या ठिकाणून सगळेच आमदार आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेले सगळे सत्ताधारी, त्याच्यामुळे हा विषय बोलायचा कोणी आणि सरकारशी भांडायचं कोणी हा प्रश्न आहे. परंतु दिलीप भाऊ, जर आपल्याला अशी संधी आली असती की आपल्याला कोणता गट निवडायचा, पवार साहेब गट निवडायचा का अजितदादा गट निवडायचा, आणि समजा आपण सत्ताधारी असतो तर आपण एकच आड घातली असती की बाबांनो आमचा हा पाण्याचा प्रश्न सोडवा. दगडे फाट्यावरती असेल, परवस फाटा असेल, या ठिकाणी सुद्धा आपण पाण्याच्यासाठी आंदोलन केले. आपल्या सरकारच्या विरोधात आपण लढे दिले. जेर बंद आंदोलन केलं, खरं आंदोलन केलं. नांदूर शहराला कुलूप लावायचं आंदोलन आपण केलं. तिथं आपण 4000 शेतकऱ्यांसकट आपण नांदूर मंदेश्वरला 3 दिवस थांबलो. एक्सप्रेसला जाणारं पाणी आपण सांगितलं, त्याला कुलूप लावलं. त्यावेळेस डॉक्टर पद्मसिंह पाटील पाटबंधारे मंत्री होते. ज्यावेळेस आपल्या मागण्या मान्य झाल्या त्यानंतरच आपण त्या ठिकाणावर उठलो. ह्या सगळ्यांसाठी आपण आपल्या स्वतःच्या पक्षाच्या विरुद्ध सुद्धा लढा त्या ठिकाणी केलेला आहे. नुसतंच फक्त इथं बोलायचं, व्हॉट्सअपला फक्त 3000 कोटी आणले, इकडे इतके दिले, तिकडे दिले. मोटरसायकलवरती फिरून पाणी येऊ शकत नाही. त्याला पाणीच आणावं लागतं. त्याला शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून किती शेतकऱ्याचे प्रश्न आहेत ते समजून घ्यावं लागतात. व्हॉट्सअपचे ग्रुप तयार करून टवाळखोर काही लोक असतील त्यांच्या पाठीमागे फक्त आपलं म्हणायचं की नाही नाही खूप चांगलं, तुम्ही चलो आगे बढ़ो, आगे बढ़ो त्या पीछे बुडो. त्याच्यामध्ये ही जी संस्कृती आलेली, मला वाटतं की ही घातक संस्कृती या ठिकाणी आली. आणि मग आपण पाहतो की शेवटच्या दिवसामध्ये काहीतरी चिरीमिरी केली तर थोडस लोकांना बरं वाटतं, बरं थोडस तेवढ्या पुरतं गारवा मिळतो, काय मिळतं काय सांगता येत नाही. त्याहीपेक्षा आपल्या आयुष्याचं आपण काय करतो, वाटोळं करतो की हे समजून घेतलं पाहिजे. आणि ह्याच्यात प्रश्न आपण उपस्थित करतोय हे खऱ्या अर्थाने मला तळमळ असेल तर तुम्ही मांडू शकता ह्या सगळ्या प्रश्नांचं. कारण की आज आपण पाहतोय आमची जमीनही गेली आणि हक्काचं पाणी गेलं तरी शांत आपण. म्हणजे आतापर्यंत आपण एवढे शांततेने आपण सगळे आंदोलन तुम्ही पहा. काळे साहेबांपासून कधी काळे साहेबांनी आंदोलन केलं, खासदार होते कधी केलं, अशोकराव काळे कधी आमदार असताना आंदोलन केलं, आशुतोष काळे यांनी कधी आंदोलन केले. एका बाजूने सातत्याने सत्तेमध्ये असो किंवा आपण सत्तेमध्ये नसो, लोकांच्या प्रश्नासाठी सातत्याने भूमिका आपण त्यात केली, लोकांच्या बाजूची भूमिका केली. म्हणून आता चेअरमन साहेबांनी सांगितलं उद्याचं लाक्षणिक उपोषण आपण त्या ठिकाणी करतोय. हे आंदोलन हे कोणासाठी आंदोलन आहे? हे तुमच्यासाठी आंदोलन. आंदोलनामध्ये एकजूट आपण दाखवली, आपलं यशस्वीपणा तिथं जर काही दाखवला उद्याचं एक लाक्षणिक उपोषणामधून दिसून येतं. कारण की म्हणे आपल्याकडं भाताची परीक्षा त्या शीतावरून त्या ठिकाणी होत असते. तो भात व्यवस्थित झाला का नाही त्यावेळेस ते शीत दाबून ज्यावेळेस पाहिलं जातं त्यावेळेस ते भात व्यवस्थित झाला का नाही त्याच्याकडे लक्ष देतं. तुमच्या मनामध्ये तुम्हाला पाणी मिळवायचे का नाही ही तळमळ आहे की नाही, जर कधी असेल तर उद्याच्या लाक्षणिक त्या आंदोलनावर लक्षात येईल की खऱ्या अर्थाने तुम्ही त्याच्यामध्ये किती जण किती संख्येने सहभागी होतात त्यावरून लक्षात येईल. म्हणून आज आपण पाहतोय की आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असेल 2005
आणि 2024 आता येईल, आता 2 महिन्यांनी 2024 येईल. 19 वर्ष आपण ह्या अन्यायाच्या काळात कायद्याच्या विरोधात आपण लढतोय. काय आपल्या पदरी पडल्या? आमचं म्हणणं एकच आहे. आता ज्या पद्धतीने कृष्णा खोरे, छोटं खोरं आहे कृष्णा खोरे, तसं कृष्णा खोऱ्यामध्ये डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.